नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, कंटेंट सोबतच तुम्हाला अशा व्हिडिओंची पण गरज असते. कारण की जर आपण PCM स्पेशली PCM ग्रुपचा विचार केला तर खूप काही वेळ राहिलेला नाही. आज 2 एप्रिल हां बरोबर आहे, तुमचं 2 मेपासनं पहिला फेज तुमचा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे नियर अबाउट यू हॅव ओनली 30 डेज. ओके, म्हणजे तुमच्याकडं फक्त 30 दिवस राहिलेले आहे. मग या 30 दिवसाला तुम्ही कसं कन्वर्ट केलं पाहिजे की जेणेकरून ओके सगळ्यांचं एक काय म्हणू शकतो ड्रीम राहतं की 99% मिळाले पाहिजे, COP कॉलेज मिळालं पाहिजे, VGTI कॉलेज मिळालं पाहिजे, झालं का PICT कॉलेज मिळालं पाहिजे, झालं का सगळ्यांचं राहतं. परंतु यासाठी या 30 दिवसात तुम्ही कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी अप्लाय केली पाहिजे. काय असतं ना की तुम्ही डेडिकेशन एक महत्त्वाचं राहते. या 30 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे. टाईमपास खूप कमी केला पाहिजे. आपण जनरली काय होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते पण त्या प्रकारे तुमचं त्या गोष्टीसाठी डेडिकेशन राहत नाही. मग ते कसं पॉसिबल आहे. म्हणजे जनरली जर तुम्ही तुमचे रिलेटिव्स बघितले किंवा शेजार-पाजार बघितलं तर एखादा समजा विद्यार्थी चांगला CUPमध्ये लागला किंवा त्याला ना तिथं मग फोनपेसारख्या कंपनीनं त्याला 30 ते 35 लाखाचं पॅकेज दिलं. इथे लक्षात ओके. डीशॉ कंपनीनं तिला समजा तिला किंवा त्याला 50+ LPA लॅक पर ॲनमचं पॅकेज दिलं. हे तुम्हाला दिसतं पण त्याच्या मागचं तुम्हाला डेडिकेशन नाही दिसत. तो जो विद्यार्थी नोकरीवर लागला त्या पॅकेजवर ते तुम्हाला दिसून राहिला पण त्याचा मागचा जो काही त्याचा काळ होता तो काळ आपण कधीच रेखाटत नाही किंवा त्याला जाऊन विचारत पण नाही. हीच तर फार मोठी अडचण आहे. ओके, मग त्याच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं सर तर ते होतं त्याचं डेडिकेशन की तो CET एक्झामसाठी त्याने जे काही डेडिकेशन दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. इथे लक्षात ओके. बघा या 30 दिवसात तुम्हाला कमीत कमी 8 दिवस ओके 8 दिवस तुम्हाला कमीत कमी काय करायचं आहे फक्त रिव्हिजन करायचं आहे. फक्त रिवाइज ठीक आहे. फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, मॅथ्स करा, फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं. ठीक. मग रिमेनिंग जे काही 22 डेज तुमच्याकडे आहेत ओके यामध्ये बघा तुम्हाला ओके एकतर फिजिक्स घ्या, कोणताही घ्या, तुमचा आवडीचा सब्जेक्ट PCM मधला तुमचा सब्जेक्ट. तुम्हाला मॅथ्स आवडतो मॅथ्स घ्या, तुम्हाला फिजिक्स आवडतं फिजिक्स घ्या, तुम्हाला केमिस्ट्री आवडतं केमिस्ट्री. तुम्हाला जो आवडतो तो सब्जेक्ट पहिला घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला नियर अबाउट बघा जसं आता फिजिक्सचा विचार केला तर 16 चॅप्टर्स आहे. किती चॅप्टर्स आहेत 16. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक चॅप्टर फिजिक्सचा, एक चॅप्टर केमिस्ट्रीचा, एक चॅप्टर तुम्हाला मॅथ्सचा करायचा आहे. म्हणजे करायचाच आहे इन ॲन ॲव्हरेज. ठीक आहे. इथे पण 16 किंवा 18 चॅप्टर्स राहणार, इथे पण तशीच संख्या राहणार. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक चॅप्टर करायचं. ठीक आहे. करायचं आहे म्हणजे काय तो पहिलेपासून वाचायचा आहे का नाही. करायचं आहे म्हणजे तो पहिलेपासून वाचायचं काय त्याचे फॉर्म्युले रिवाईज तुम्हाला सगळं आता म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट या त्या गोष्टी राहिल्याच नाही. आता तुमचा तो वेळच नाही आहे. तुम्हाला फक्त रिवाईज काय करायचं आहे जस्ट फॉर्म्युला. तो फॉर्म्युला रिवाईज करायचा आहे. त्या चॅप्टर्समध्ये जे काही 15-20 फॉर्म्युले राहते ते सगळे फॉर्म्युले रिवाईज करायचे. आणि थोडेफार तुम्हाला आता कॉन्सेप्ट समजून घेण्याची वेळ नाही. तुम्हाला कॉन्सेप्ट समजला आहे असं गृहीत करावं लागणार आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्णपणे समजलेला आहे ओके. फक्त त्या समराईज करायचे आहे त्याचे फॉर्म्युले. आणि फॉर्म्युले समराईज केल्यानंतर प्लस तुम्हाला काय करायचं आहे याच्यातले PYQs सॉल्व करून पाहायचे आहे. सेकंड स्टेपमध्ये काय सॉल्व करून पाहायचे. मग तुमच्याकडे जर मॉक टेस्ट अवेलेबल राहिल्या तर मॉक टेस्ट द्यायचं. हे तुम्हाला प्रत्येक दिवशी करायचं आहे. एका चॅप्टरचं त्या फिजिक्सचंही करायचं आहे, सेम विथ द केमिस्ट्री, सेम विथ द मॅथ्स. ओके. मग तुम्ही PCM ग्रुपचा जर विद्यार्थी राहिला PCM ओके तर तुम्हाला टोटल फोकस करायचा आहे मॅथ्सवर. जो तुम्हाला किती मार्क देणार आहे 100. आणि याचे क्वेश्चन्स किती राहणार आहे 50. प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती 2 मार्क. फोकस ओके. म्हणजे जो सब्जेक्ट तुम्हाला 50% आहे मॅथमॅटिक्स मग याच्यावर तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे की नाही. बिलकुल आहे. तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायला मिळतात 90 मिनिट. म्हणजे प्रत्येक जर क्वेश्चनचा जर विचार केला 54 सेकंद प्रत्येक क्वेश्चनला. ओके. काय असतं ना मॅथमॅटिक्स म्हणा फिजिक्स घ्या कोणते गेम एखादा क्वेश्चन असं असतो की विदिन सेकंड सॉल्व होतो. 4-5 सेकंदात ते सॉल्व होतो. ओके. एखादा क्वेश्चन असा असतो की त्याला 1.5 मिनिटही लागू शकतो. मग मी ॲव्हरेज सांगितलं. मी हे काय सांगितलं ॲव्हरेज. ओके. एखादा क्वेश्चन कधी कधी 10 सेकंदात सॉल्व होतो.
एखादा समजा एकदम थेरॉटिकल क्वेश्चन आहे मॅथमॅटिक्सचा, इझिली सॉल्व्ह शकतो. फिजिक्सचा एकदम थेरॉटिकल क्वेश्चन आहे, इझिली सॉल्व्ह शकतो. 10-15 सेकंदात सॉल्व्ह होतो. पण एखाद्या क्वेश्चनला 1.5 मिनिटं लागतो. मग तो ॲव्हरेज आपला 50 ते 55 सेकंद झाला पाहिजे, हे त्या लक्षात. ओके, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हे तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे. कसं फॉलो करायचं आहे? डेली फॉलो करायचं आहे, हे त्या लक्षात. ओके, बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या करतच राहतात. ओके, आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी करत राहतो, परंतु एखाद्या व्यक्तीचं आपण जेव्हा काय म्हणू शकतो, त्याचं सक्सेस बघतो की बा हा अरे बापरे 35 लाखाचं पॅकेज, वा बढिया आहे. 18 लाखाचं पॅकेज, वा बढिया आहे. अरे परंतु त्या पॅकेजसाठी त्यांनी काय मेहनत केली हे आपण बघत नाही, त्याला जाऊन विचारत आहे. आता तेव्हा म्हणजे काय ना, एखादी गोष्ट मनाला लावून घ्यावं लागते, मला हे बस करायचं आहे. ती जेव्हा स्टेट येते तेव्हाच तुम्ही ते करू शकता. अदरवाईज दुसरा करत आहे, माझा मित्र करत आहे, माझा मित्र CETची प्रिपरेशन करत आहे, तो PCM ग्रुपची तयारी करत आहे, तसं नाही. त्याचं बघून तर नाही. तो का बरं करत आहे? कारण की तो कंडिशनिंग आहे. त्याला कुठंतरी त्याच्या मनापासून वाटतं, त्याला घरची त्याची परिस्थिती जाणवतं, म्हणून तो करून राहिला. ओके, तुम्ही त्याचं बघून करून राहिले, तो करत आहे म्हणून असं पॉसिबल नसतील, असं कधी होतही नाही, असं कधी बनणारही नाही कोणी, हे त्या लक्षात. तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्या मनापासून ते वाटलं पाहिजे, करायचं आहे म्हणजे करायचं आहे, बस, दॅट्स इट. ओके, म्हणजे खूप काही याच्यात सांगण्यासारखं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या डोक्यात घेणार नाही की मला हे करायचं आहे, बस. मग मी किती सांगितली, किती स्ट्रॅटेजी सांगितली, याला काही अर्थ नाही. एकदा तुझ्या मनात ते डोक्यात घुसलं की मला बाई करायचं आहे, बस, दॅट्स इट. मग हे याची तुला काही गरज नाही. मग बरोबर तू तुझं प्लॅनिंग आखू शकतो. ठीक आहे, आणि मी त्याच्यासाठी आहे. ओके, बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच कंटेंट राहतात. आपण जिथे म्हणजे अभ्यासा रिलेटेड कंटेंट आणि अशी मोटिवेशनल कंटेंट डिस्कस करत असतो. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.